सो हॅलो अगेन. पहिल्या व्हिडिओमध्ये 10वी-12वी नंतर काय या पहिल्या पार्टमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट आणि त्याचा इम्पॉर्टन्स याच्याविषयी आपण बोललो होतो. आणि देअर आय हॅड प्रॉमिस्ड यू की आय विल कम अप विथ 3 डिटेल्ड व्हिडिओज, वन ऑन करिअर इन आर्ट्स फॅकल्टी, देन इन कॉमर्स अँड देन इन सायन्स. तर हा त्यातला पार्ट 2, करिअर इन आर्ट्स. नॉर्मली असं ॲझम्पशन काही वर्षांपूर्वीपर्यंत होतं की सायन्सवाले जे आहेत ते चांगले मुलं जे आहेत ते 10वी नंतर सगळे सायन्सला निघून जाणार, ज्यांचे पर्सेंटेजेस हाय आहेत किंवा सो कॉल्ड त्यांच्या इंटेलिजन्स, याच्यावर आपलं खूप बोलणं झालं आहे, इंटेलिजन्स ज्यांचं चांगलं आहे वगैरे. मग नंतर कॉमर्स, कारण CA किंवा CS, CFA या लाईन्स अजून प्रॉमिसिंग मानल्या जातात. आणि त्याच्यानंतर मग आर्ट्स. तर मला असं वाटत नाही, म्हणजे आर्ट्स किंवा आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज पूर्ण व्यवस्थित उच्चारायचं. आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज म्हटल्याने पण त्याला किती वजन येतं बघा. आणि आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज मला असं वाटतं की बा याच्यात इक्वल आउटलाईन्स ऑफ करिअर्स आहेत. ऑब्व्हियसली की आपला इंटरेस्ट त्याच्यात आहे का, आणि आपली ॲबिलिटी म्हणजे आपला इंटेलिजन्सचा टाईप जो आहे तो त्याच्याशी मिळता आहे का. नॉर्मली आपण सब्जेक्ट्स घेतले आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज म्हटल्यानंतर काय तर एक रफ आउटलाईन जस्ट लिस्ट तुमच्यासमोर टाकायची म्हणून मी म्हणतो आहे की बा दॅट मे बी इन्क्लुडिंग ऑल द लँग्वेजेस, may it be English and Hindi and all the regional languages. Then maybe second one may be all the foreign languages, extended sector of language part. त्याच्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी किंवा आर्किओलॉजी हे 3 विषय अजून आहेत. म्हणजे पुरातत्व विभाग ज्याला आपण म्हणतो, डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी. तर हे 3 विषयांची एक लिंक. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, ही एक लिंक. त्याच्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, that itself is a very good subject opening up many careers. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे, बिलकुल शुअर आय एम. फक्त इकॉनॉमिक्समुळे खूप चांगलं करिअर होऊ शकतं. सेम इज ट्रू अबाउट से सायकॉलॉजी. सेपरेट ओपनिंग्स त्याचे त्याला आहेत. होम सायन्स ही ब्रँच इकडची मानली जाते, त्याच्यामुळे त्याला चांगले ओपनिंग आहेत. आणि मेड बी सम कॉमन करिअर्स विल बी देअर अगेन. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झाम ज्या आहेत सगळ्या, म्हणजे UPSC MPSC, यांच्याकरता आर्ट्सची फॅकल्टी सुटेबल कशी काय आहे ते बघूया. लॉ केल्यात जाऊ शकतं डिग्रीनंतर, सो त्याला कोणती डिग्री हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असतं. सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स भारतातल्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या तुम्हाला बॅचलर ऑफ आर्ट्स नंतरही करता येतात. त्याला काय असं बाइंडिंग नाही की तुम्ही सायन्सचे स्टुडंट पाहिजे किंवा का. MBA इव्हन मागच्या वेळेला आपलं थोडंसं बोलणं झालं होतं की कॉमर्सची ही फॅकल्टी मानली जाते किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन कॉमर्स असं मानलं जातं, समजलं जातं. तसं नाही आहे. तो वो भी आप कर सकते हो BA के बाद. सो इतने सारे आउटलाईन आहे. लेट अस गो वन बाय वन. पहिली गोष्ट लँग्वेजेस कन्सिडर करा. तर लँग्वेजेसमध्ये इंग्लिश आणि फंक्शनल इंग्लिश असे पॅटर्न्स आजकाल बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये चालू झाले. आणि इंग्लिश कम्युनिकेशन सो फार एज इज कन्सर्न दॅट इज रिक्वायर्ड एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी त्याचं काम पडतं, किंवा त्याच्या फक्त त्या स्पोकन इंग्लिश किंवा कम्युनिकेटिव्ह इंग्लिश या काय मॅजिकल वर्डवर काही लोकांचे करिअर्स उभे आहेत, काही लोकांचे क्लासेस त्याचे चालत आहेत, काही लोकांचं यूट्यूबवर त्या संदर्भात बरेच सारं काही काम आहे. सो कम्युनिकेटिव्ह इंग्लिश ऑर फंक्शनल इंग्लिश ऑर नॅचरली प्लेन इंग्लिश म्हणजे इंग्लिश लिटरेचर. लिटरेचर हा टाईप कोणत्याही लँग्वेज बाबतीत येऊ शकतो. ते मराठी साहित्य असू शकतं, संस्कृत साहित्य असू शकतं, हिंदी लिटरेचर असू शकतं, किंवा एनी डॅम. याच्यात तुमचा इंटरेस्ट किती याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही त्याच्यात काय करणार. मग तुम्ही BA करू शकाल, PG पण करू शकाल, म्हणजे MA करू शकाल, MPhil PhD करू शकाल. त्या टीचिंग लाईनमध्ये तुम्ही जाऊ शकाल. टीचिंग इज ऑलवेज ए कॉमन करियर फॉर एनी फैकल्टी. तो ये लैंग्वेजेस की आम बात हो गई कि लैंग्वेजेस या लिटरेचर लेके कोई डिग्री करो, उसमें जिसमें इंटरेस्ट है उसमें PG करो, म्हणजे MA MPhil PhD पुढचं जे काय करायचं ते करा. उच्च विद्या विभूषित व्हा, थोडक्यात हायर एज्युकेशन करा. लँग्वेजेसमध्ये अजून एक सेक्टर येतं, ते नॅचरली फॉरेन लँग्वेजेस. सो मेट बी जर्मन किंवा फ्रेंच किंवा स्पॅनिश. आजकाल इंडो चायना रिलेशन्समुळे नॅचरली चायनीज किंवा रशियामध्ये आपल्याकडचे बरेच लोक एज्युकेशन करतात, त्याच्यामुळे मे बी रशियन. तो फॉरेन लँग्वेजेस के लिए भी काफ़ी द्वार खुल चुके हैं. तुम्ही लँग्वेजेस या सर्टिफिकेशनपासून, म्हणजे जस्ट ए 3 months कोर्स ऑफ सर्टिफिकेशन स्पोकन लँग्वेजेसचे, म्हणजे स्पोकन फॉर क्लासेस फॉर फॉरेन लँग्वेजेस करत असाल
तर ते आजकाल इंटरनेटवरही खूप अवेलेबल आहे. त्याच्याकरता तुम्हाला रेग्युलर कॉलेज जे आहे याचा डिस्टर्बन्स काही क्रिएट होत नाही. ते करूनही तुम्ही काय म्हणू आपण पॅरलल ट्रॅकवर किंवा साईड बाय साईड ते नॅचरली करू शकता. काही ठिकाणी जसं इंडो जर्मन कल्चरल सेंटर्स किंवा असे काही हे आहेत त्याच्या ह्याच्यामधून मी म्हटलं तसं 3 महिन्याचे सर्टिफिकेशन कोर्सेस मग इट कॅन बी फर्दर एक्सटेंडेड 6 months 1 year 2 year 3 years. तर ते टप्प्याटप्प्याने सर्टिफिकेशन डिप्लोमा डिग्री PG डिप्लोमा किंवा PG डिग्री म्हणजे मास्टर्स डिग्री इथपर्यंत ते एक्सटेंड केलं जाऊ शकतं. तर फॉरेन लँग्वेजेसमध्ये एक करिअर आहे दुभाषा म्हणून काम करणं किंवा ट्रान्सलेटर म्हणून काम करणं हे नॅचरली आहे. टू ॲड टू युअर नॉलेज बँकिंगमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर किंवा काही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ज्या जागा निघतात त्याच्यामध्ये हिंदी ट्रान्सलेटरच्या सुद्धा किंवा राजभाषा अधिकारी या नावाने पण एक वेगळी पोस्ट एसओच्या अंडर निघते. आपल्याला जे वाटतं की बा नुसतं लँग्वेज शिकून काय करिअर होऊ शकतं तर त्याला इतका स्कोप आहे. अजून याचं एक कॉम्बिनेशन लँग्वेजेसचं मी वेगळ्या याने जोडू शकतो. जसं फॉरेन लँग्वेजेसचं एक वेगळं सेक्टर मी तुम्हाला सांगितलं तसं ऐतिहासिक कालखंडामध्ये ज्या भाषा वापरल्या गेल्या किंवा लिपी वापरल्या गेल्या त्या वाचता येणं किंवा लिहिता येणं किंवा डेसिफर करता येणं म्हणजे त्याचं कोडिंग डिकोडिंग जे टिपिकल एक्झाम्पल आपल्या इंडियन कल्चरच्या दृष्टीने तुम्हाला सांगायचं तर मोडी लिपी आहे ना. शिवशाहीमधले किंवा पेशवाईमधले सगळे डॉक्युमेंट जे आहे हे काय इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदीत तर लिहिलेलं नाही. मग ते तेव्हाच्या त्यांच्या प्राकृत किंवा संस्कृत किंवा लिपीचा विचार केला तर देवनागरी लिपी नाही मोडी लिपीमध्ये लिहिलेत. आणि जुने डॉक्युमेंट जर डेसिफर करायचे तर मोठ्या मोठ्या गावांमध्ये 1-1, 2-2, 3-3 तज्ज्ञ फक्त त्याचे आहेत. म्हणजे कलेक्टर ऑफिसला काही काम पडलं त्यांना की कोणत्या डॉक्युमेंटचा अर्थ लावायचा आहे किंवा ते वाचूनच घ्यायचं आहे कारण ते समजतच नाही मोडीत असल्यामुळे तर त्या लोकांना तेवढा त्याच्यात काय म्हणूया त्यांचं रेटिंग तेवढं हाय किंवा त्यांना भाव तेवढा आहे की ते लोक मिळत नाहीत जे मोडीला डेसिफर करू शकतात. मेड बी काही दिवसांनी ही गोष्ट कदाचित मराठीच्या बाबतीत होईल तर मला माहीत नाही किंवा मराठी चांगली लिहिता वाचता येणारा सुद्धा माणूस मिळणं दुरापास्त होईल की काय इतकं लँग्वेजवर अतिक्रमण आपलं होत आहे. आणि जे आउटडेटेड होत आहे असं वाटतं ते एका विशिष्ट कालखंडानंतर पुन्हा त्याला इम्पॉर्टन्स प्राप्त होतो. त्याच्यामुळे या अँगलनी तुम्ही लँग्वेजेसकडे बघावं. एंटरटेनमेंट इंडस्ट्री किंवा एंटरटेनमेंट आणि जर्नॅलिझमवाली जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा विचार करू शकाल इझिली की लँग्वेजेसचं महत्त्व किती आहे. म्हणजे प्रादेशिक पण आहे आणि बाकीच्या भाषांचं आहे. आता प्रादेशिक वाहिन्या किंवा TV चॅनल्स आज किती निघले म्हणजे TV वर किती चॅनल्स निघले हे जर तुम्ही बघितलं तर 1992-93च्या आसपास पहिलं प्रायव्हेट चॅनल ज्याला आपण म्हणू ते सुरू झालं म्हणजे स्टार किंवा झीची सुरुवात जी आहे स्टार्टेड विथ स्टार रुपर्ट मर्डॉक तर ते तेव्हापासून सुरू झालं. आता आजच्या तारखेत तुम्ही बघाल तर किती चॅनल्स आहेत हे बघा. त्यातले रिजनल लँग्वेजेसचे किती आहेत ते बघा. त्यांचे रिपोर्टर्स किंवा त्यांचे अँकर्स किंवा त्यांचे न्यूज रीडर्स किंवा त्यांचे टॉक शो कंडक्ट करणारे किंवा ओव्हरऑल त्यांचा बिहाइंड द सीन किंवा बिहाइंड द कर्टन बिहाइंड द स्क्रीन जेवढे लोक काम करत असतील त्याच्या टीमचा अंदाज घ्या तर तुम्हाला त्याच्यात किती स्कोप आहे हे नॅचरली तुम्हाला समजू शकेल. सो इफ यू कमांड ओव्हर ए लँग्वेज that can lead you to so many different and diversified careers. जसं आहे ना की आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज वाले लोक किंवा लँग्वेजेसची गोष्ट चालली आहे तर लँग्वेजवर कमांड आहे म्हणजे यू कॅन स्पीक वेल. आता स्पीक वेल म्हणजे ती भाषा जी आहे ती शुद्ध पातळीवर बोलता येणं वगैरे हा एक पार्ट झाला. आणि स्पीक वेलला ऑर्नामेंटेड तुम्ही किती बोलू शकता किंवा किती चांगल्या भाषेत बोलू शकता साहित्यिक भाषेत किती बोलू शकता इम्प्रेसिव्ह भाषेमध्ये किती बोलू शकता नुसतं तुम्हाला चांगलं बोलता येतं जस्ट इफ यू कॅन स्पीक वेल तर यानी किती करिअर्स ओपन होऊ शकतात याचा तुम्ही अंदाज बांधा. आय विल जस्ट गो थ्रू द लिस्ट. पब्लिक स्पीकिंग हा बोलण्यामुळे निर्माण होणारं प्रोफेशन आहे. ओरेटरी जनरल वक्तृत्व किंवा पब्लिक स्पीकर जसे असतात जनरल ओरेटरी करणारे जे लोक आहेत ते स्पीकिंगमधून निर्माण होतात. यूट्यूबर जे आहेत ते कोणत्या टाईपचे यूट्यूबर आहे याच्यावर डिपेंड करतं पण कंटेंट क्रिएशन करणाऱ्यांमध्ये चांगलं बोलणारे लोक हा सुद्धा एक प्रोफेशन आहे. अँकरिंग कुठलंही मग ते काय पब्लिक प्रोग्रामचं असो की कोणत्याही कार्यक्रमाचं असो की TV वरचं असो कॉन्फरन्सेसचं असो अँकरिंग हा सुद्धा बोलण्यातून निर्माण होणारा प्रोफेशन आहे. टॉक शो किंवा पॉडकास्ट कंडक्ट करणं किंवा त्यात पार्टिसिपेट करणं बोलण्यातून निर्माण होतं. ऑल द रिसेप्शनिस्ट कोणत्याही ठिकाणच्या मेड बी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजे हॉटेल्समधले
स्टार हॉटेल्स म्हणूया किंवा कोणते किंवा टुरिझम मध्ये बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा जिथे जिथे रिसेप्शन काउंटर आहे त्या ठिकाणाचा सगळ्यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. आजकाल बँकांमध्ये तुम्ही एंटर केलं तर म्हणजे गेटला लागून एंट्री गेटला लागून जे कोणतं पहिलं टेबल असेल तो PRO किंवा PRA म्हणजे पब्लिक रिलेशन असिस्टंट किंवा पब्लिक रिलेशन ऑफिसर बसवला असतो. ही हॅज टू कम्युनिकेट टू द पीपल अँड नॉट नेसेसरी म्हणजे नॉट ॲट ऑल इन इंग्लिश. कारण बँकांमध्ये येणारे सगळे डिपेंडिंग ऑन की बँक कुठे लोकेट झालेली आहे. तर हे काही सगळ्यांना इंग्लिशमध्ये बोलावं लागत, त्यांना मराठी पण बोलायला लागणार. सो PRO देन मे बी टेलिकॉलर्स किंवा टेलिकॉलिंग हा एक महत्त्वाचा चेंजिंग प्रोफेशनमधला महत्त्वाचा प्रोफेशन आहे. न्यूज अँकर्स, TVचे रिपोर्टर्स आहे ना, बोलणं तुमचं चांगलं पाहिजे. काही वेळेला TV चॅनलवर आपण उलटं बघतो की जो बोलणारा आहे तोच इतका विचित्र आणि भयान लँग्वेजमध्ये बोलत असतो की आपल्याला हे कळतं की या फील्डमध्ये व्हॅकन्सीज आहे, कारण तेवढे लोक मिळत नाही आहेत. बिझनेस चॅनल्स वर बोलणारे लोक पुन्हा वेगळे आहेत. त्यांना फक्त बोलण्याच्या बरोबर म्हणजे फक्त बोलणं इसेन्शियल नाही आहे, त्यांना बोलण्याबरोबर त्या बिझनेसचं नॉलेज जे आहे ते नॅचरली जरुरी आहे. इव्हेंट मॅनेजमेंट ही मोठी ब्रँडची ब्रँड जी आहे याच्याशी संबंधित तुमचं बोलणं जे आहे ते महत्त्वाची भूमिका करू शकतं. RJ DJ अँड कंपनीवाले जे आहेत ते लोक नॅचरली किंवा आकाशवाणी दूरदर्शन या सगळ्याचे अनाऊन्सर्स वगैरे. टीचिंग इज ऑलवेज अ प्रोफेशन ऑफ टॉकिंग ऑर स्पीकिंग. ट्रेनर्स हे बोलण्याचं काम करतात. काउन्सिलर्सला बोलायला लागतं. आणि मेड बी मी असं म्हणत नाही की लास्ट, पण लाईफ स्किल कोच हे आजकाल जे एक नवीन महत्त्वाचं दालन उघडलं गेलं आहे याचाही संबंध अल्टिमेटली चांगलं बोलण्याशी आहे. तर फक्त इफ यू कॅन स्पीक वेल दीज 18 फील्ड्स आर ओपन फॉर यू. आणि मग आपण काय करतो, आपण बोलण्यावर आपली तेवढी मेहनत घेत नाही असं मला वाटतं. म्हणजे आपण बोलतो तर ते ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलतो का हा पहिला विषय. लिटरेचरच्या दृष्टीने किंवा लँग्वेजेसच्या प्युरिटीच्या दृष्टीने, भाषा शुद्धतेच्या दृष्टीने आपण बरोबर बोलतो का हे आपण बघत नाही. तेच म्हणणं चांगल्या शब्दांमध्ये कसं मांडू शकू हा वेगळा प्रकार झाला. तेच म्हणणं साहित्यिकदृष्ट्या किंवा सौंदर्यदृष्ट्या आपण चांगल्या ह्याच्यात कसं मांडू शकू हे नॅचरली. टेक्निकल लँग्वेज आपण टेक्निकल नॉलेज आपण कोणतंही मिळवलेलं असतं तर त्याला लोकांना ज्यांना ते टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना ते कम्युनिकेट करताना सुद्धा तुमचं बोलणं ही नॅचरली महत्त्वाची भूमिका आहे. मग एवढं आपण लँग्वेजेसवर आपल्या जर काम केलं, कॉन्शियस एफर्ट्स, हाऊ आय स्पीक, हाऊ आय यूज टू स्पीक 10 years बॅक, मे बी व्हेन यू आर इन 5th standard or 4th standard, अँड व्हॉट इज द सिच्युएशन ॲज ऑफ डेट नाव. हे मी वाक्य 10वीच्या स्टुडंटच्या किंवा 12वीच्या स्टुडंटच्या अँगलनी म्हणतो आहे. अँड विल इट बी रिमेनिंग सेम व्हेन यू पास आउट योर ग्रेजुएशन, और जब आप 20 साल के हो जाएंगे, 25 साल के हो जाएंगे, आपका बोलने का स्टाइल वैसे रहेगा, लैंग्वेज का स्तर वैसे रहेगा, मैच्योरिटी का लेवल वैसे होगा, टोन मॉड्युलेशन में कोई चेंज नहीं होगा. होना चाहिए की नाही. मग याच्यावर आपण तेवढी मेहनत जर घेणार असू ना, तुम्ही बघा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जे आहे हे पण बोलण्यातून निर्माण होणारं करिअर नाही का. डबिंग आर्टिस्ट हे बोलण्यातून निर्माण होणारं करिअर. मिमिक्री हे बोलण्यातून निर्माण होणारं करिअर. तुम्ही छोट्या मुलांचे कार्टून बघताय, छोटा भीम किंवा या टाईपचे तमाम आहे ना, या नॉडी किंवा कोणते याचे सगळे आवाज जे त्या सगळ्या कॅरेक्टर्सचे काढले आहेत ते लोक ते कोणी नॉडी किंवा काय जे ते एक्झिस्टच नाही ना. त्यांचे सगळ्यांना त्यांना तो एक विशिष्ट किंवा छोटा भीमचा आवाज असा राहील किंवा नॉडीचा आवाज असा राहील. दॅट इज ऑल द गेम विथ युअर व्होकल कॉर्ड्स अँड युअर स्वर कोश किंवा लैरिंग्स एंड कितना तुम मेहनत करते हो तुम्हारे बोलने के ऊपर. एंड दैट ऑल इज गेम ऑफ फैकल्टी ऑफ आर्ट्स एंड ह्यूमैनिटीज. कौन कहता है कि आर्ट्स और ह्यूमैनिटीज में करियर नहीं होता. एक खाली बोलने से मैंने इतने करियर ओपन करके दिखाया आपको, शायद 20-22 हो गए अभी तक के. आता मी चांगलं बोलता येण्यातून काय करियर होते हे तसं सांगितलं. मी फक्त तुम्हाला हिंट देतो आणि लिस्ट तुम्ही बनवणार आहात. तुम्हाला चांगलं लिहिता येतं तर तुम्ही काय लिहू शकता. जस्ट गिव्ह ए थॉट. चांगलं लिहिता येतं तर काय, फक्त मेसेजिंग आणि व्हॉट्सॲप आणि याच्यापर्यंत थांबू नका. ब्लॉगर्स हे लिहिणारे लोक असतात है ना, पॉडकास्टवाले जे आहेत, ब्लॉगर जे आहेत, ब्लॉग लिहिणारे वेगळे, पॉडकास्टवाले जे तुमचं काय म्हणूया सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटरमध्ये लिहिणारे लोक पण आहेत है ना, मग ते आहेत. क्रिएटिव्ह रायटिंग करणारे लोक वेगळे आहेत, न्यूज रायटिंग करणारे लोक वेगळे आहेत.
कारण न्यूजपेपर्सला किंवा यांना तर रायटिंगवाले रिपोर्टर्स लागणार की नाही, दॅट इज ऑल्सो वन फील्ड. तुम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीकडे चला. स्टोरी रायटिंग इज अ डिफरंट, स्क्रीन प्ले रायटिंग म्हणजे कथा लिहिणारे वेगळे, पटकथा लिहिणारे वेगळे, डायलॉग रायटिंगवाले वेगळे, लिरिसिस्ट वेगळे, म्हणजे गाणी किंवा काय म्हणू गीतं लिहिणारे जे ते नॅचरली वेगळे. तो आप सोच सकते हो. टेक्निकल रायटिंग पुन्हा वेगळं. आणि हे ऑब्वियसली यस कि हे फैकल्टी ऑफ आर्ट्स एंड ह्यूमैनिटीजच है. सो इसके ऊपर ज़्यादा सोचो और मैं बोलता हूँ कि ज़्यादा काम करो. जितके डायमेन्शन आपण आपल्या बोलण्याचे वाढवत नेऊ ना तेवढं मला असं वाटतं की मोर अँड मोर करियर्स आर डेफिनेटली ओपन फॉर यू. मुव्हिंग टू द नेक्स्ट साइड, 3 सब्जेक्टचा एक युनिट म्हणूया किंवा एक चंक म्हणूया आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजचा. एक करिअरची आउटलाईन ओपन करतो. हिस्ट्री 1 म्हणजे इतिहास, भूगोल 2 म्हणजे जिओग्राफी आणि आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व शास्त्र जे आहे हे नॅचरली दिसतं. अँथ्रोपॉलॉजी भी शायद इसी का पार्ट आहे, पण तो यातला खूप काय सुपर स्पेशालिटी म्हणतो आपण तसा पार्ट होईल. आर्किओलॉजी, हिस्ट्री आणि जिओग्राफी या 3 सब्जेक्ट हे कोरिलेटेड आहेत असं मला वाटतं. आणि मेड भी कि अगर आपको इंटरेस्ट है इसमें तो आप इसमें जा सकते हो. आर्किओलॉजी किती महत्त्वाचं आहे आणि हे किती इग्नोर्ड असू शकतं. डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं. ही गोष्ट झाली सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान म्हणजे 1930ची 1930ला जेव्हा त्यांना तुरुंगात टाकलं तेव्हा. त्या पुस्तकामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया रिटन बाय जवाहरलाल नेहरू, त्या पुस्तकामध्ये सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर हार्डली काय म्हणूया 2 पानं 2.5 पानं जे आहे तेवढंच मटेरियल लिहिलं गेलं होतं. रिझन इज व्हेरी सिम्पल. तोपर्यंत आपला इतिहास तितका मागे जाणार आहे किंवा गेलेला आहे याची भनकच नव्हती. कारण दॅट ऑल हॅपन इन 1921 ऑनवर्ड्स, 21, 23, 24 की हडप्पा आणि मोहेंजोदडो सापडलं. हे डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी लॉर्ड कर्झनच्या काळात एस्टॅब्लिश झालं होतं. म्हणजे 1905ला 1904ला पुरातत्व विभागाची स्थापना. आणि त्याच्यानंतर नॅचरली हडप्पा मोहेंजोदडो सापडलं तर आपला इतिहास तब्बल 3000 वर्षांनी मागे गेला. हे लोक अजून काय काय शोधणार आहेत मला माहीत नाही. या हडप्पा मोहेंजोदडो या दोन्ही साईट ज्या आहेत या इंडियामध्ये नाहीत, त्या पाकिस्तानात आहेत. कारण सिंधू संस्कृती ही त्यांच्या म्हणजे सध्याचा पाकिस्तानचा प्रदेश आणि आपला आजचा याच्यात मिळून नॅचरली पसरलेली होती. याच्याही मागे अजून कोणीतरी गेलं तर मला माहीत नाही की हा इतिहास अजून किती मागे स्ट्रेच केला जाऊ शकतो. या दोन्ही साईट आपल्याकडे नाही. लोथल जी आहे ती गुजरातमधली साईट आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर मग 90च्या डिकेडला म्हणजे 1990चं डिकेड म्हणतो आहे मी, म्हणजे 92 पासून पुढे राखीगडी नावाचं एक साईट जे आहे ते हरियाणामध्ये सापडलं. आणि ते आज इंडियामधलं सिंधू संस्कृतीचं सगळ्यात मोठं एक्सकॅव्हेशन साईट आहे. तो ये सब कारनामे जे पुरातत्व विभागाचे कारनामे आहेत. वाकाटा घराण्याची राजधानी कुठे आहे नंदीवर्धन नुसत्याच हे झाल्या की त्यांची एक राजधानी होती आणि ती कुठे आहे काय याचं कोणालाच गेसिंग किंवा प्रिडिक्शन काही करता येत नव्हतं. आता नागपूरजवळ रामटेकच्या जवळ एक मोठं एक्सकॅव्हेशन, रादर भारतातलं सगळ्यात मोठं आत्तापर्यंतचं एक साईट एक्सकॅव्हेट झाली आहे. आणि सध्या असं म्हटलं जात आहे कदाचित किंवा ती कदाचित नंदीवर्धन असू शकेल. तर अभी ये बातों में इंटरेस्ट होना चाहिए, ये बात पक्की. प्रत्येकाला याच्यात आपण साधा किल्ल्यावर गेलो ना तर काही काही लोकांना फिलिंग येतं की बा तो गाईड सांगत असतो काहीतरी की हा राणी महाल आहे आणि तिथे काहीतरी 4 अर्धवट भिंती उभ्या असतात. तर तो ते थट्टेनी हे करतो की बा काय राण्या अशा महालात त्रास होते का त्या वगैरे. कारण तो पडलेला किल्ला आहे, ते अवशेष आहेत. काही काही लोकांना त्या दगडांमधून तो पूर्ण किल्ला दिसतो आणि काही काही लोकांना चांगला किल्ला दाखवला तरी त्याला दगडाच्या पलीकडे किंमत द्यावीशी वाटत नाही. हा आपल्या इंटरेस्टचा आणि आपल्या दृष्टिकोनाचा भाग आहे. जर तुम्ही या कैटेगरीत असाल कि वो पत्थर शायद तुमसे बात करने लगते हैं या तुम खुद को खो देते हो वहाँ जाने के बाद, तो मेड बी यू आर मेंट फॉर दिस डिपार्टमेंट. काय रे शेवटी आपण ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे ना ते करतोय ना तर ते आपण मन लावून करू आणि घड्या न पाहता करू. मग तो किती वेळ त्याच्यात जातो कारण माय डाय हार्ड इंटरेस्ट इज इन दैट फील्ड. तो किसने बोला कि आज क्या तारीख क्या है या किसने बोला कि अभी टाइम कितना हुआ. आणि हे आर्किओलॉजी पण तसंच हे गारुड करणारच क्षेत्र आहे असं मला वाटतं. ज्याला कोणाला त्याच्यात इंटरेस्ट येईल तो वेड्यासारखा लाईफ लॉंग म्हणीन मी, 24/7 वगैरे म्हणतच नाही. तो लाईफ लॉंग त्याच्यात पूर्ण बुडालेला असेल. जेवढे कोणते चांगले सायंटिस्ट बुडतात कायम त्याच्या डोक्यात तेच सगळं चालू असेल आहे ना. कारण इतिहासाचं असं आहे ना की इतिहास किंवा इतिहासाच्या याच्यावर फोकस करणारा हा आर्किओलॉजी याच्यामध्ये असं आहे ना की
आपल्याला नोन आहे ना, म्हणजे जे माहीत आहे ना ते आपण समजतो की हा इतिहास आहे. ट्रू. आजच्या तारखेत आय डोंट नो अँड गॉड नोज परहॅप्स की येणाऱ्या वर्षांमध्ये हे असंच राहील का. काय 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 नवीन अजून निर्माण होत जाईल, म्हणजे नवीन संशोधन होत जाईल त्याच्यात. सो अगर इंटरेस्ट है तो ये ट्रियो जो मैंने बोला, 3 सब्जेक्ट का एक चंक, कारण हे कोरिलेटेड आहे. एक भूगोल, एक नॅचरली हिस्ट्री म्हणजे इतिहास, आणि तिसरं नॅचरली आर्किओलॉजी. असा दुसरं युनिट किंवा नेक्स्ट युनिट जे आहे ते पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन याचा आहे. तुम्हाला पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरेस्ट असेल, राज्यशास्त्र, राजकीय विचारवंत, राईट फ्रॉम ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस, किंवा उलटं म्हणून सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल क्रमाने यायचं होतं, मग बेन्थेम किंवा हेगेल किंवा तमाम राजकीय विचारवंत हे बाहेरचे जसे झाले तसे आपल्या इथले स्टोरी विल स्टार्ट विथ नॅचरली आर्य चाणक्य काय, किंवा आधुनिक काळातले म्हटले तर मग महात्मा गांधी किंवा लोकमान्य टिळक किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा गोपाळकृष्ण गोखले हे राजकीय विचार. हे सगळं जे आहे इंटरेस्टवर डिपेंड करतं. पॉलिटिकल सायन्स इज स्ट्रेट वे कन्सर्न टू लॉ, कारण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे ना, म्हणजे राज्यघटना आणि राज्यव्यवस्था या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेतच. आणि राज्यघटना हा जर सुप्रीम लॉ असेल, सुप्रीम लॉ ऑफ द नेशन, तर लॉवाल्यांना राज्यघटना समज म्हणजे काय इंटरेस्ट येणं त्याच्यात किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही समजू शकता. सो पॉलिटिकल सायन्सला लागून इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे आपले शेजारी राष्ट्रांची काय संबंध आहे, मग सार्क राष्ट्रांची काय आहे, मग युरोपियन कंट्री किंवा स्पेसिफिकली नॉर्थ अमेरिका म्हणजे अमेरिका कॅनडा, किंवा इकडे मग रशिया आणि त्याच्यातून फुटून निघलेले देश. मग आंतरराष्ट्रीय संबंध हे पण तेवढंच इंटरेस्टिंग प्रकरण आहे. आशियामधले बाकीचे घेतले तर चायना किंवा जपान, नवीन आपले बदललेले संबंध काय, चांगले वाईट जे काय, कोणाचे चांगले होते ते वाईट झाले, वाईट झाले ते वाईट होते ते चांगले झाले. सो इंटरनॅशनल रिलेशन दॅट इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट फील्ड. याच्याशी मिळता जुळता तिसरा सब्जेक्ट नॅचरली पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे पुन्हा 3चा एक चंक. पॉलिटिकल सायन्स 1, इंटरनॅशनल रिलेशन 2 आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 3. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय म्हणू, सर्वसामान्य प्रशासन किंवा सार्वजनिक प्रशासन. मग आता हे याच्यात सगळं आलं आहे, तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या आल्या, राईट फ्रॉम काय म्हणू कमिशनरपासून तर कलेक्टर किंवा सुपर क्लास 1 पासून क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सगळे डिपार्टमेंट यू कॅन इमॅजिन. ॲडमिनिस्ट्रेशन जनरल जेवढं आहे तेवढं सगळं. याच्यातून एक अजून वेगळं पिल्लू निघेल. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही युनिव्हर्सिटीजनी या स्पेसिफिक डिग्र्या काढल्या. BA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे डिग्रीचं नाव, आणि त्याच्यामध्ये MPSC UPSCला जो टिपिकल सिलेबस असतो तो सिलेबसच 3 वर्षाचा डिझाईन केला. तर ज्याला UPSC MPSCला जायचं आहे त्यांनी या डिग्री जर म्हणजे ही डिग्री जर केली तर ते त्याला त्या एक्झामची प्रिपरेशन डिग्रीच्या दरम्यान होते आहे, असं अल्टिमेटली एक हे आहे. तुम्ही ती डिग्री करा किंवा नका करू, पण तसंही हे लक्षातच घ्याल की UPSC किंवा MPSCचा प्रिलिमचा जो सिलेबस आहे, कारण मेनमध्ये व्हास्टनेस खूप आहे. मेन मी नंतर डिस्कस करतो, किंवा अपबीट करिअर्समध्ये किंवा टिपिकल करिअर्समध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे सेक्टर वेगळं घेणार आहोत. पण सध्या आउटलाईन एवढी सांगतो की यांच्या प्रिलिमच्या सिलेबसमध्ये काय सिलेबस आहे, UPSCचा पण MPSCचा पण. एक हा साधारण एक कंपल्सरी पेपर जो आहे ना सगळ्यांना, म्हणजे कॉमन पेपर असतो सगळ्यांना, त्या पेपरमध्ये काय असतं हे मी तुम्हाला सांगतो. 1 हिस्ट्री, 2 जिओग्राफी, 3 पॉलिटिकल सायन्स, 4 इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमी ऑफ इंडिया भारतीय अर्थव्यवस्था, 5 जनरल सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ह्युमन बॉडी, हेल्थ सायन्स हे आपलं साधारण 10वी किंवा 12वीच्या लेवलपर्यंतचं, 6 एन्व्हायरमेंटल सायन्स आणि 7 करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी मागच्या वर्षभरात 1.5 वर्षात काय झालं ओव्हरऑल असं. आता तुम्ही इमॅजिन करा की हे मी 7 नावं घेतले. या 7 मध्ये तुमचा 100 मार्काचा जो पेपर आहे तो म्हणजे समजा काय म्हणू 15 × 5 अप्रॉक्सिमेट 15 मार्काचा वेटेज एकाला. आप कॉमन सेंस से ये सोचो कि मैं 7 नाम लिया हूँ, ये सिलेबस चाहे तो आप कंफर्म कर लेना कि ये UPSC MPSCचा सिलेबस कंपल्सरी पेपर 1 जो आहे त्याचा आहे की नाही. याच्या व्यतिरिक्त मग ते स्कोलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट नावाचा एक सॅटचा पेपर असतो, म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट आपण परवा जे बोललो रिझनिंग, मॅथ्स आणि इंग्लिशवाला, तर तो सोडा. हा जो पेपर आहे याच्यामध्ये हे जे 7 आहेत याच्यापैकी हिस्ट्री 1, जिओग्राफी 2, पॉलिटिकल सायन्स किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 3 आणि इकॉनॉमिक्स 4. हे 4 प्युअरली आर्ट्सचे सब्जेक्ट आहेत, म्हणजे समजले जातात की फॅकल्टी ऑफ आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजचे आहेत. सो नो डाउट कि आप साइंस वाले हो या इंजीनियरिंग वाले हो या मेडिकल वाले हो, मगर
अगर आप प्रिपेयर करना चाहते हो पब्लिक एडमिनिस्ट्रेटिव एग्जाम्स के लिए तो आपको ये पढ़ना ही पड़ेगा, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इकॉनॉमिक्स. मग आता जे आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजच करतात त्यांना कंपॅरेटिव्हली कॉलेज बिलेजचं वर्कलोड कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू इंजिनिअरिंग किंवा सायन्स. त्यांना प्रॅक्टिकल 3 तास प्रॅक्टिकल, मग ते प्रॅक्टिकल तेव्हाच करू देतं कॉलेज जेव्हा तुम्ही थिअरी अटेंड केली. तिथे अब्सेंटी असली तर म्हणजे हा मी नॉर्मल ट्रेंड करतो आहे, आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनी कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी, पण हा नॉर्मल ट्रेंड आहे. म्हणजे 3 तास काय प्रॅक्टिकल करायचं म्हणून पहिले 3 तास थिअरी अटेंड करणं जरुरी आहे, कारण नाही तर तो बाबाजी प्रॅक्टिकल नाही करू दे. आणि 3 तास थिअरी अटेंड केली तरी ते समजेल याची गॅरंटी नाही, म्हणून 3 तास वेगळ्या 3 विषयाचे ट्युशन लावावं लागतं. म्हणजे 9 तास या लोकांचे बुक होतात. त्या मानाने बॅचलर ऑफ आर्ट्स अँड ह्युमॅनिटी करणारे जे लोक आहेत त्यांचा तितका वेळ जर तो सेव्ह होणार असेल तर त्यांच्याकरता ह्या किती गोल्डन चान्स आहे की ते स्किल बिल्डिंग तेवढ्या वेळात, किंवा मी जसं फॉरेन लँग्वेजेसचं सेक्टर म्हटलं आहे ना, किंवा आता हे जे काय मी सांगतोय म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झाम्स लाइक यूपीएससी एमपीएससी. सो यू हॅव गॉट एम्पल स्कोप बॉस. उतना दिल लगा के सोचेंगे ना आपण, पहिले आपला ब्लॉट किंवा काय म्हणून स्टॅम्प मारून टाकला ना की आपण काय बा आपण तर आर्ट्सचे आहे. अरे ही बॉडी लँग्वेज आपली अशी खांदे पडलेले किंवा डोळ्यातली चमक हरवलेली अशी येण्याची काहीच गरज नाही आहे. त्याच्यामुळे म्हणजे नॉट इवन स्काय इज द लिमिट इवन इफ यू बिलॉंग टू फॅकल्टी ऑफ आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज. तो ये एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन या 3चं एक युनिट झालं. उरलेले 3 विषय मी इंडिपेंडंट म्हणजे एक सब्जेक्ट इटसेल्फ इज अ युनिट असं मला म्हणायचं. त्यातला पहिला सब्जेक्ट इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स इज अ सायन्स दॅट बेगर नीड्स इट अँड बिलियनर नीड्स इट. इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर काय प्रोफेशन, अर्निंग लेवल, एस्टॅब्लिश्ड लेवल अँड व्हॉट एव्हर. इकॉनॉमिक्स हा असा विषय आहे जो प्रत्येकाला समजायला पाहिजे. कारण तुम्ही काहीही करत असले तरी तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या पार्टवर एक्सक्यूज नाही. आणि तो फक्त एक्सक्यूज नाही म्हणून माझं तर उलटं म्हणणं आहे. माझं उलटं म्हणणं हे आहे की जो तो आपापल्या क्षेत्रात जितका प्रोफिशियंट असतो आहे ना, वन डॉक्टर इज अ गुड डॉक्टर अँड वन बँकर इज अ गुड बँकर अँड वन इंजिनियर इज अ गुड इंजिनियर, वन सर्जन इज अ गुड सर्जन. काय जे तुम्ही म्हणून वन आर्टिस्ट इज अ वंडरफुल आर्टिस्ट, बट ही नेवर नोज ऑर नेवर अंडरस्टँड्स परहॅप्स व्हॉट टू डू अँड हाऊ टू प्ले विथ हिज मनी. मग आता हा इकॉनॉमिक्सचा इन्सेपरेबल जर एवढा पार्ट असेल तर इकॉनॉमिक्स किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही बघा. हळूहळू इकॉनॉमिक आणि फायनान्शियल ॲडवायझर्सची गरज भारतातली प्रचंड वाढणार आहे. कारण पीपल अंडरस्टँड देअर ओन फील्ड, देअर फ्रॉम दे अर्न देअर मनी अँड दे डोंट अंडरस्टँड व्हॉट टू डू विथ दॅट मनी. इकॉनॉमिक्स कॅन लीड यू टू द सेपरेट करियर्स. यू कॅन जस्ट बी काय पोस्ट ग्रॅज्युएट इन इकॉनॉमिक्स अँड यू मस्ट बी नोईंग ऑर मे नॉट बी नोईंग. आय एम टेलिंग यू IES नावाची एक हे आहे एक्झाम. जसं IAS सगळ्यांना माहीत असतं, IAS किंवा IPS किंवा IFS, तसं या 2 टिपिकल एक्झाम आहेत. त्यातली एक मी सांगतो आता, IES आणि ISS. ISS सायन्स याच्यात बरोबर. IES म्हणजे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस आणि ISS म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस. या एक्झाम देण्याकरता प्री रिक्विजिट कंडिशनच ही आहे की तुमचं इकॉनॉमिक्समध्ये PG झालेलं पाहिजे. तुम्ही RBIला ग्रेड बी ऑफिसरची एक्झाम देत असाल तर तुम्हाला एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे, एक कॉमन पेपर असतो, एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो, त्याच्यात इकॉनॉमी आणि इकॉनॉमी ऑफ इंडिया याच्यावर पूर्ण 3 तासाचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. तो पूर्ण अभ्यास केल्याशिवाय तुम्ही काय RBI ग्रेड बी ऑफिसर होऊच नाही शकणार. म्हणजे हा पॅटर्नच आहे त्यांचा. तो दॅट इज अगेन इकॉनॉमिक्स. काही टिपिकल इन्स्टिट्यूट्स आहेत लाईक गोखले इन्स्टिट्यूट पुणे किंवा या टाईपचं तुम्ही बाकी सर्च करा. आय विल बेटर नॉट टेक एनी नेम सो दॅट वो ब्लॉट नहीं आना चाहिए कि इसी का नाम लिया उसका नहीं लिया. तर या अशा काही काही इन्स्टिट्यूट आहेत ज्या अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला पदव्युत्तर शिक्षण किंवा त्याच्या पलीकडचं शिक्षण जे म्हणजे उच्च विद्या शिक्षण जे आहे हे घेण्याकरता स्पेसिफिक कोर्सेस जे आहे हे रचले जातात. इकॉनॉमिक्स विल लीड यू टू द करियर ऑफ स्टॉक मार्केट अँड अलाइड थिंग्स मे बी. त्या NCFM किंवा याच्या एक्झाम जातात किंवा रिसर्च ॲनालिस्ट किंवा या टाईपचं तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असेल तर ज्या काय असंख्य रिक्विजिट कंडिशन आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सची डिग्री पण व्हॅलिड मानली जाते. तो इकॉनॉमिक्स को हलके में मत लो. MBAला तुम्ही गेले तरी तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे आणि इंजिनिअरिंगला गेले तरी सुद्धा तुम्हाला इकॉनॉमिक्सचा एक सब्जेक्ट असतोच. म्हणजे आता काय आपण बॅचलर ऑफ आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज करून इंजिनिअरिंगला थोडी जाणार, पण मला म्हणायचं की इकॉनॉमिक्सचं इम्पॉर्टन्स काय आहे. सो इकॉनॉमिक्स इटसेल्फ इज वन स्ट्रीम आय सपोज.
होम सायन्स हे असाच एक इंडिपेंडंट सब्जेक्ट आहे आणि होम सायन्सचा जुना म्हणजे कधीपासून आहे तो, पण होम सायन्सच्या याच्यामध्ये आता याच्यामध्ये मला असं वाटतं की याच्यात ॲडिशनल डायमेन्शन्स खूप निघाले आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमुळे याला अजून वेगळे झाले. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये काय म्हणूया कुलिनरी आर्ट्स किंवा रेसिपी ज्याला आपण म्हणतो त्याचं आर्ट्स अँड सायन्स जे आहे ते, तर हे सगळं होम सायन्समध्ये ॲड झालं आहे. होम मेकर हा काही दिवसांनी एक ऑफिशियल प्रोफेशन म्हणून डिक्लेअर झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. किंवा होम मेकर्स, आम्ही होम मेकर्स आहोत हे काय म्हणूया अभिमानाने सांगणाऱ्या बाया आणि त्याच्यानंतर माणसं दॅट आय एम हाऊस हजबंड हे निर्माण होतील. कारण होम मॅनेजमेंट ही तितकी महत्त्वाची आजकाल झालेली. जो तो आपल्या आपल्या बाहेरच्या ह्याच्यात घराकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत नाही. या टाईपचं जर स्ट्रक्चर झालं तर त्याच्यामध्ये या फॅकल्टीचं महत्त्व पुन्हा पुन्हा अजून वाढेल. या हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटीचं जे मी बोलत होतो याचं एक कनेक्शन जे आहे म्हणजे हॉस्पिटॅलिटीमधल्या टुरिझमचं कनेक्शन जे आहे हे पुन्हा त्या हिस्ट्री, जॉग्राफी, रिलिजन किंवा आर्किओलॉजी हा जो युनिट म्हटला होता त्याच्याशी नॅचरली जातो. एक अजून एक लास्ट सब्जेक्ट मी डिस्कस करतोय ज्याला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे आणि तो सायकॉलॉजी. सायकॉलॉजीची येणाऱ्या कालखंडात काय गरज आहे, भोवती डोळे उघडून बघा आणि आसपास बघा, 10 पैकी 4 आऊट दिसतात म्हणजे आऊट झालेले. आता आऊट झालेल्याचा तुम्ही काय अर्थ काढताय मला माहीत नाही, पण मला जे म्हणायचं आहे तेच मला म्हणायचं आहे आणि जे आऊट झालेले नाहीत त्यांना मला काय म्हणायचं आहे हे समजलं. 10 पैकी 4 लोक जर हे थोडेसे कुठेतरी सरकल्यासारखे करत असतील म्हणून आपण नाही का, तर सायकॉलॉजी किंवा या विषयांची गरज किती वाढत जाईल. काउन्सिलिंग हा सध्याचा असा शब्द झालेला आहे की मी काउन्सिलिंग करून आलो हे सुद्धा लोक आजकाल अभिमानाने सांगायला लागले. म्हणजे तुमचं काय जेन्झी किंवा सो कॉल्ड या अशा ज्या टर्मिनॉलॉजी वापरल्या जातात याच्यामध्ये या गोष्टी किंवा हॅडंट यू बीन टू सायकॅट्रिस्ट नॉट इव्हन वन्स, माय गॉड मी जाऊन आलो आहे किंवा मी जाऊन आली आहे. आता याची गरज ही दिवसेंदिवस वाढत जाणार. कारण काय दिवसेंदिवस 2 गोष्टी होत आहेत. एक, आपली अवेलेबिलिटी प्रचंड वाढत चालली, फायनान्शियल अवेलेबिलिटी किंवा गोष्टींची उपलब्धता, आणि ही जशी वाढते तसा आपला स्ट्रेस जो आहे हा नॅचरली वाढतो. कम्युनिकेशनचं मीन्स टेक्नॉलॉजिकली खूप इम्प्रोवाइज झाले म्हणजे आपला मोबाईल, आणि कम्युनिकेशन बंद झालं लोकांची. लोक फॉर्मल बोलतात एकमेकांची, लोक फॉल्स किंवा फेक बोलतात एकमेकांची. आतलं सप्रेशन तसंच आहे, ते एक्सप्रेशनपर्यंत जात नाही. आणि सप्रेशन की एक्सप्रेशन या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधता येत नाही तोपर्यंत लोक असेच स्ट्रेसमध्ये जात राहणार आहेत. उत्तरोत्तर ते वाढेल आणि उत्तरोत्तर सायकॉलॉजी, सायकियाट्री, सायको ॲनालिसिस अँड सो ऑन, सायकोथेरपी या सगळ्या प्रकारांची गरज जी आहे म्हणजे नीड जी आहे, डिमांड जी आहे ही नॅचरली वाढत राहणार. सो सायकॉलॉजी दॅट इज वन फील्ड देअर यू कॅन गो फॉर plain you can have your degree, that may be one of the subjects for your graduation. You can do your PG in psychology, you can be doing PG diploma or master's degree in psychological counseling. Clinical psychology वेगळा प्रकार आहे, social psychology वेगळा प्रकार आहे, children psychology वेगळा प्रकार आहे. मॅरेजच्या संदर्भामध्ये प्री मॅरिटल किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंग आणि नॅचरली हे कोणी करून घेत नाही. प्री मॅरेज काउन्सिलिंग आपण करून घेत नाही, त्याच्यामुळे पोस्ट मॅरेज काउन्सिलिंगची गरज मॅक्झिमम लोकांना पडते. आणि हे मॅरेज सिस्टीम आपली म्हणजे सिस्टीम ऑफ मॅरेज जी आपली ही पण दिवसेंदिवस जे काय डायमेन्शन किंवा जे काय कॅरेक्टरिस्टिक फीचर दाखवते याच्यामुळे याही क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की बा काउन्सिलरची डिमांड जी आहे ते उत्तरोत्तर वाढत जाईल. तुमच्या घरच्या लोकांना तुम्ही हेल्प करू शकले तुमच्या नॉलेज, एक्सपिरियन्स किंवा स्किलमधून तरीही भरपूर झालं असं मला वाटतं. कारण 10 पैकी 4 मला असं वाटतं कदाचित मी वेड्यांमध्ये राहत असेल किंवा मी कदाचित आरशामध्ये जास्त पाहत असेल, त्याच्यामुळे मला आरशात पाहिल्यावर वाटत असेल की लोक सगळेच माझ्यासारखेच झालेले आहेत का. जोक्स अपार्ट, या फील्डला प्रचंड इम्पॉर्टन्स येईल, ऑलरेडी आलेला आहे. आणि टेक्निकली मग याला अपग्रेड किती करायचं हे मला असं वाटतं तुमच्यावर आहे. बरोबर आहे की नाही, की जितना कितना आप क्या क्या कर सकते हो इसमें. मध्ये मी एक मुंबईचं एक काहीतरी हे ऐकत होतो, पुन्हा बेटर मी मुंबई म्हणायला नको होतं. म्हणजे तिथे एक त्यांनी काय म्हणायचं त्याला, हॉटेल म्हणायचं का असायलम म्हणायचं हाच प्रश्न मला. तिथे त्यांनी एक हे असं काढून ठेवलं आहे म्हणे की ते तिथे काही सिरॅमिक्सच्या का डिशेस, काचेच्या वस्तू वगैरे असं ठेवतात आणि लोक काही असे सरकलेले, मी म्हटलं आऊट झाले लोक
ते सोडून ते तिथे येऊन ते त्यांच्या हातात काठ्या देतात आणि त्यांना फोडा, त्या वस्तू ज्या आहेत त्या फोडा. डोक्यात गोळा झालेलं जे भूत आहे किंवा डोक्यात गोळा झालेला जो राग आहे तो काढायला कुठे बाहेर जागा नाही ना, लोक पैसे देऊन हे असे कामं करतात. आता हे सत्य असत्य मला माहित नाही, सांगणाऱ्यांनी मला सांगितलं, मी ऐकून घेतलं. पण हे इथपर्यंत जर लोक आलेले असतील की हे असं आहे की राग जो आहे तो व्यक्त करायला ऑफिसमध्ये काही बॉसनी झापलं त्याला व्यक्त करता येत नाही, घरी अजून कोणाला काय झालं त्याला व्यक्त करता येत नाही, तर तो साठलेला राग जो आहे त्याचा तुमच्या डोक्यावर परिणाम होऊ नये म्हणून ज्यांच्या डोक्यावर ऑलरेडी परिणाम झालेला आहे त्यांनी हे या टाईपचे सेंटर्स काढलेत किंवा तिथे जायचं आणि त्या वस्तू फोडायच्या. इट भी साइकोथेरेपी का एक पैटर्न हो सकता है, तो समझ सकते हो आप की जरूरत किती. काउन्सिलर हा शब्द सगळ्या डायमेन्शननी बघा, मी तुम्हाला मगाशी प्रकार सांगितले, क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे ॲबनॉर्मल सायकोलॉजी आणि नॉर्मल सायकोलॉजी, निगेटिव्ह सायकोलॉजी आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजी. असं थोडी ना जरुरी आहे की प्रत्येकाला काउन्सिलिंग करायचं म्हणजे काय त्याला काहीतरी प्रॉब्लेमच आहे की तो काय ॲज इफ डिप्रेशनमध्ये आहे किंवा काय अँझायटी आहे किंवा काय जे काय डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, अरे काय ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे म्हणजे काय OCD आहे, असं जरुरी नाही आहे. पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये सुद्धा काउन्सिलिंगची किती गरज आहे ना. इफ समवन इज डुईंग बॅड ही कॅन बी टोल्ड की अरे बाबा तुझं हे चुकतंय ते सुधरव. कोणीतरी काहीतरी चांगलं करत असेल तरी त्याला पण हे सांगता येण्यासारखं आहे की नाही रे, की हे अजून चांगलं कसं कर. मग आता हा म्हणजे रेझिस्टन्सेस दूर करणे हा जसा एक पार्ट आहे सायकोलॉजीमधला, तसं ॲक्सेलरेट करणे किंवा स्पीडअप करणे कोणती गोष्ट हा पण दुसरा पार्ट आहे की नाही. तो निगेटिव्ह सायकोलॉजी की बात अलग, पॉजिटिव सायकोलॉजी की बात अलग, डेवलपमेंटल सायकोलॉजी की बात अलग, कंसल्टिंग सायकोलॉजी की बात अलग, एंड सो मेनी सच डायमेंशन. So I love this subject and that again comes from Faculty of Arts and Humanities. So I am just having abstract or summary or revising the things. एक 3 सब्जेक्ट का यूनिट मैंने आपको बोला, हिस्ट्री, ज्योग्राफी एंड आर्कियोलॉजी. दूसरा 3 का यूनिट मैंने आपको बोला, पॉलिटिकल साइंस, इंटरनेशनल रिलेशन एंड पब्लिक एडमिनिस्ट्रेशन. तीसरा यूनिट मैंने आपको बोला या इंडिपेंडेंट 3 यूनिट मैंने आपको बोले, एक बोला सेपरेट इंडिपेंडेंट इकोनॉमिक्स, नेक्स्ट इंडिपेंडेंट होम साइंस leading to that hospitality and tourism वगैरह, and one last was naturally psychology. इसके पहले मैंने जो आपसे बोला था वो पूरा लैंग्वेजेस के बारे में बोला था और उसमें एक डायमेंशन मैंने आपको बोला था कि खाली आप अच्छा बोल सकते हो तो मात्र अच्छा बोलने से कितने करियर आउटलाइन ओपन होते हैं. एक होमवर्क आपको दिया था या उसके 2-4-5 ट्रेलर मैंने भी बता दी कि अगर आप अच्छा लिख सकते हो तो नॅचरली आप क्या क्या कर सकते हो. ॲडव्हर्टायझिंग मॅनेजमेंट हे तसं MBAचं एक स्पेसिफिक फील्ड आहे. म्हणजे MBA मार्केटिंग, मार्केटिंगमध्ये नॅचरली लॉन्चिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग बनवणं ही आर्टही आहे आणि सायन्सही आहे. तुम्हाला टेक्निकलिटीज त्या प्रॉडक्टच्या माहीत असायला लागतील हे बरोबर, पण जाहिराती बनवणं हे मला असं वाटतं की ते कलाक्षेत्राशी जास्त निगडीत आहे. दॅट मे बी विथ रायटिंग द ॲड अँड वो किसी से ॲक्ट कर लो, ते डायलॉग त्यांचे हे करून घ्या, त्याच्यात इमोशन्स किंवा हे यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आजकाल ॲडव्हर्टायझिंगमध्ये इमोशन्सच जास्त यायला पाहिजे. नो वन इज सेलिंग द प्रॉडक्ट. प्रॉडक्ट कोण बेच रहा है, प्रॉडक्टच्या टेक्निकलिटीज कोण विकतो. हे जे मी तुमच्याशी आत्ता बोलतोय याला पण झाले 15-20 वर्ष. 20 वर्षापासून प्रॉडक्ट विकणं बंद झालं आहे. अमुक एक टेक्निकॅलिटी, अमुक एक ॲव्हरेज आहे गाडीचं चांगलं. 20 वर्षापूर्वी कोणी 2 व्हीलर घेतली किंवा काय जे 4 व्हीलर घेतली तर तो म्हणून घेत होता ना की ॲव्हरेज चांगला आहे गाडीचं, तिथे टेक्निकॅलिटीज विकल्या जात होत्या. आता काय म्हणूया, दाढीच्या रेझरपासून किंवा शेविंग क्रीमपासून किंवा फोमपासून तर कोणतंही प्रॉडक्ट जे आहे हे त्याच्या युटिलिटी, त्याच्या टेक्निकॅलिटी याच्यावर विकलं जात नाही, ते इमोशन सेंटिमेंटवर विकलं जातं. मग आता इमोशन सेंटिमेंट्स हा जर तुमच्या काय आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजचा पार्ट असेल तर ॲडव्हर्टायझिंग मॅनेजमेंट दॅट कॅन बी वन वंडरफुल करियर फॉर यू पीपल इफ यू आर ऑप्टिंग फॉर आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज. लॉ मी तुम्हाला सांगितलं की हे कॉमन करियर आहे, म्हणजे कॉमन फॉर ऑल द फॅकल्टीज है. यू कैन बी डूइंग लॉ आफ्टर योर डिग्री इन आर्ट्स और कॉमर्स और साइंस. तो इसके बारे में, लॉ के बारे में सेपरेट ही बात करेंगे. कॉम्पिटिटिव एग्जाम्स मी ऑलरेडी सांगून झाला आहे की हे कॉमन करियर आहे. जर्नलिझम हे तसं कॉमन करियर आहे. सिव्हिल सर्व्हिसेस ऑलरेडी मी बोललो तुम्हाला. फाईन आर्ट्स और परफॉर्मिंग आर्ट्स
हे खरं म्हणजे आता ते शब्दातच आर्ट्स आहे किंवा नावातच आर्ट्स आहे, पण हे मला असं वाटतं की हे अजून एलॅबोरेटिव्हली सांगता येण्यासारखं आहे. कारण परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मी 4-5 शब्द सांगतो मला. एनी टाईप ऑफ पेंटिंग. मग आता पेंटिंगमध्ये मी पुन्हा आत घुसत नाही आहे की स्केचिंग की पोर्ट्रेईंग किंवा काय काय काय. दुसरी गोष्ट डान्स, तिसरी गोष्ट म्युझिक. मग म्युझिकमध्ये मी पुन्हा आत शिरत नाही आहे की काय तुम्ही सिंगिंग का इन्स्ट्रुमेंटल कोणतं का काय काय. त्याच्या पुढचं ॲक्टिंग. मग ॲक्टिंग म्हणजे कुठे काय. त्याच्यानंतर हे परफॉर्मर झाले आहे ना, यांच्या मागचे बिहाइंड द सीन जे आहे ते पुन्हा वेगळे लोक. म्हणजे मग डायरेक्शनवाले वेगळे, एडिटिंगवाले वेगळे, कोरिओग्राफरवाले वेगळे किंवा फोटोग्राफर वेगळे आहे की नाही. तर हे जे आहे हे सगळं आपण अपबीट करिअर्समध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी आहे याचा आर्ट्स फॅकल्टीशी घनिष्ठ संबंध आहे हे गृहीत धरू. पण असं नाही आहे ना जरुरी की कोणताही कलाकार फक्त आर्ट्स फॅकल्टीचाच असेल. त्याच्यामुळे तो जो आहे तो कॉमन करिअरच्या पार्टमध्ये तो पार्ट अजून डिटेलमध्ये अपबीट करिअर्समध्ये आपण ते कव्हर करूया. तो दिस इज व्हॉट द थिंग्स विथ योर फैकल्टी ऑफ आर्ट्स एंड ह्यूमैनिटीज़. तो अगर आप ये कुछ कर रहे हो यानी बॅचलर ऑफ आर्ट्स करतात तर याच्यानंतर कृपा करून खांदे पाडून आणि अशा भाषेमध्ये बोलू नका की आपलं काय बा आपण काय आर्ट्स करतो, आपलं काय बा आपण काय नाही आपण आर्ट्स करतो, आपण आर्ट्समध्ये अजून काय काय करू शकू. हे आपण मेहनत किती घेऊ आणि आपलं स्किल डेव्हलपमेंट किती छान करू याच्यावर अवलंबून आहे. सो मे इट बी आय विश यू ऑल द बेस्ट. दिस इज व्हॉट इन द फर्स्ट म्हणजे हा आत्ताचा हा व्हिडिओ या फर्स्ट अटेम्प्टला मला तुम्हाला आर्ट्सविषयी जेवढं एका स्टेजमध्ये सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी केलेला. नेक्स्ट पार्ट विल बी नॅचरली रिगार्डिंग रिमेनिंग जो 2 बातें रही है. एक मे बी कॉमर्स करियर आणि एक नॅचरली करियर्स इन सायन्स. त्याच्यानंतर फॉलोड बाय अपबीट करियर्स. तर त्या अपबीट करियर्समध्ये वेट फॉर दॅट एपिसोड बिकॉज दॅट विल डील विथ मी ट्रेलर मारतो आहे फक्त की एक म्हणजे मी सांगितलं एंटरटेनमेंट इंडस्ट्री. कारण देयर द स्ट्रगल इज बहुत बड़ा स्ट्रगल है तो उसमें वो भी थोड़ा बात करेंगे शायद. सो एंटरटेनमेंट इंडस्ट्री एक काही पण ॲक्टिंग डान्स ड्रामा म्युझिक. नंबर 2 गेम्स अँड स्पोर्ट्स. पण आता या इंडियामध्ये याला या फील्डला सुद्धा करिअरच्या ऑप्शननी पाहिलं जाऊ शकतं. तो गेम्स अँड स्पोर्ट्स. तिसरं पॉलिटिकल फील्ड म्हणजे पॉलिटिक्स म्हणायचं आहे मला, पॉलिटिकल सायन्स नाही म्हणायचं. दॅट कॅन बी अगेन अपबीट करियर. सोशल वर्क इज ऑल्सो अपबीट करियर. रिसर्च अपबीट करियर. आणि काही काही असे तुकड्या तुकड्यांनी येणारे काही अपबीट करियर्स आहेत की ज्याचा आपण करिअर म्हणून विचार करत नाही, पण ते लोक पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की याला एवढंच येतं पण याला किती म्हणजे हाऊ मच ही इज अर्निंग अँड वॉट एव्हर. असं छोटे छोटे स्किल आहेत त्या लोकांजवळ फक्त. तर असे जे आहेत तुकड्या तुकड्यांनी येणारे लोक जे आहेत ते नाही चालली. तर हे सगळं मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करीन. हा झाला तुमचा पार्ट 2. थँक्यू व्हेरी मच. दिस वॉज ऑल रिगार्डिंग करियर्स इन आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज. थँक्यू सो मच.